बुर्किना फासो हा देश 1960 साली स्वतंत्र झाला होता, पण स्वतंत्र होऊन देखील तो स्वतंत्र नव्हता अशी विचित्र अवस्था या देशाची झाली होती। भारतातून 1947 साली इंग्रज निघून गेले। त्यानंतर 1-2 वर्षात हळूहळू भारताच्या प्रत्येक गोष्टीतून इंग्रजांनी पाय बाहेर काढला, पण असं बुर्किना फासोचं झालं नाही। बुर्किना फासोवर फ्रान्सनं राज्य केलं, पण जाताना आपला हात बुर्किना फासोवर कायम ठेवला। मग त्यानंतर आपल्या मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी अनेक उठाव करण्याचे प्रयत्न केले, फ्रान्स विरुद्ध लढण्याचे प्रयत्न केले, पण फ्रान्सच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीसमोर 2-4 लाचार लोक तरी त्यांना मिळतच गेले आणि पुन्हा बुर्किना फासोला यशस्वीपणे फ्रान्सच्या दावणीला बांधलं गेलं। त्यातून खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचा प्रयत्न दोनदा झाला, पहिल्यांदा 1982 साली आणि दुसऱ्यांदा 40 वर्षांनी 2022 साली, आणि त्यातूनच सध्या उदय झालाय एका 37 वर्षाच्या क्रांतिकारी सैनिकी नेत्याचा, ज्याच्याबद्दल आपण सर्वांनी कुठे ना कुठे पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय। मागच्या वर्षभरामध्ये त्याचं नाव सगळीकडे आहे। त्याचं नाव आहे इब्राहिम ट्राओरे। इब्राहिम ट्राओरेची गोष्ट समजण्यासाठी बुर्किना फासो या देशाची देखील थोडी गोष्ट समजायला पाहिजे। थॉमस संकारा नावाच्या एका जुन्या मिलिटरीच्या नेत्याची गोष्ट समजायला पाहिजे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोण आहेत इब्राहिम ट्राओरे, त्यांचा उदय का झालाय, त्यांच्या उदयाचा अर्थ काय आणि बुर्किना फासोचा इतिहास काय, हे सगळं आपण पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। सर्वात पहिल्यांदा हे समजून घ्या की बुर्किना फासो नावाचा देश आहे कुठे। भारताच्या पश्चिमेला इथं हा आफ्रिका खंड आहे आणि आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला बुर्किना फासो हा देश आहे। हा देश लँड लॉक्ड आहे, म्हणजे चारी बाजूने इतर देश आहेत। या देशाला समुद्राची सीमा नाही। जवळजवळ 2.25 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाची राजधानी आहे ओगाडोगु। या देशाच्या लोकसंख्येत 63% लोक मुस्लिम आहेत, 26% ख्रिश्चन आहेत। घानामधून मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 1000 वर्षापूर्वी आलेल्या मोसी लोकांची लोकसंख्या इथं सर्वात जास्त आहे। पूर्वीच्या काळात इथं एक मोसी साम्राज्य देखील होतं। 18व्या-19व्या शतकात जशी जगातल्या प्रत्येक देशावर युरोपमधल्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशांची नजर पडली, तशीच नजर आफ्रिका खंडावर देखील पडली आणि आफ्रिकेतली नैसर्गिक संसाधनं, तिथलं सोनं, चांदी, इतर खाणी या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मिळवण्यासाठी आणि तिथले गुलाम मिळवण्यासाठी, सगळ्यांची लूट करण्यासाठी युरोपियन राष्ट्र तिथं यायला लागली। आफ्रिकेला कसं लुटायचं याच्यासाठी या युरोपियन देशांच्या मध्ये वाद होऊ लागले। मग 15 नोव्हेंबर 1884 ला युरोपमधले 13 देश आणि अमेरिका या सगळ्यांची म्हणजे 14 जणांची एक बैठक जर्मनीच्या बर्लिनमध्ये पार पडली। ही बैठक बिस्मार्कनं आयोजित केली होती। आफ्रिकेची लूट कशी करायची, कुठल्या देशाने कुठला भाग घ्यायचा, हे सगळं या बैठकीत ठरवण्यात आलं। आफ्रिकेचा नकाशा घेऊन त्यामध्ये रेषा मारून युरोपमधल्या लोकांनी आफ्रिका खंडाची आपापल्यात फाळणी केली। फ्रान्सच्या वाटेला जवळजवळ 22 प्रांत आले, त्यामध्येच एक होता बुर्किना फासो। बुर्किना फासो मधून एक नदी जाते, त्या नदीचं नाव आहे वोल्टा, म्हणून पूर्वी या देशाचं नाव होतं अप्पर वोल्टा। हे नाव बदलून 1983-84 साली बुर्किना फासो असं नाव करण्यात आलं। 1896 साली बुर्किना फासो या देशाचा ताबा फ्रान्सने घेतला आणि पुढची जवळजवळ 64 वर्ष या देशाची अपरिमित लूट केली। इंग्रजांनी भारताची कशी केली तशीच लूट या देशाची पण झाली। दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्स थोडासा अशक्त झाला। त्यानंतर बुर्किना फासोमध्ये एक स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली आणि अखेर 5 ऑगस्ट 1960 ला बुर्किना फासो हा एक स्वतंत्र देश झाला। मॉरिस येमेगाव हे बुर्किना फासोचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले। पण आफ्रिका खंडाचा एक प्रॉब्लेम असा आहे की या संपूर्ण राष्ट्रांची फाळणी नकाशावरती केलेली असल्यामुळे एखाद्या प्रांतात भलेही एका जातीचे लोक जास्त असतील तर त्यांचा समावेश दुसऱ्याच प्रांतात केला गेलाय, म्हणजे दुसऱ्या देशाला जोडला गेलाय। मग ते लोक कायम त्या देशामध्ये उठाव करतात, बंड करतात, त्यामुळे आफ्रिका कायम नागरी युद्धांमध्ये गुंतून राहते। जसं भारतात 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी केलं की भारतातल्या मुस्लिमांना आपलंसं करून घेतलं आणि इथं बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंना लांब ढकललं, तशीच गोष्ट फ्रेंच लोकांनी त्यांच्या प्रांतात आफ्रिकेमध्ये सगळीकडेच केली। त्यामुळे मेजॉरिटी लोकांच्याकडे, बहुसंख्य लोकांच्या मध्ये नेहमी असंतोष राहायचा। त्यामुळे आफ्रिकेतले सगळेच देश आता सुद्धा अशा असंतोषाने खदखदत आहेत। त्यामुळे बुर्किना फासोमध्ये देखील आजही अनेक दहशतवादी कारवाया होत असतात। अनेक जिहादी गट या देशात आहेत जे अनेक निरपराध लोकांचा बळी घेत असतात। 1960 साली फ्रान्सनं बुर्किना फासोला स्वातंत्र्य दिलं असलं तरी फ्रान्सनं आपली मिलिटरी काहीही करून बुर्किना फासोमध्ये तशीच ठेवली। त्यांनी असं सांगितलं की आम्हाला बुर्किना फासो मधला दहशतवाद संपवायचा आहे आणि तो संपवण्यासाठी फ्रान्सचे सैनिक या देशामध्ये राहिलेच पाहिजेत। या देशामध्ये जे चलन आहे ते देखील फ्रँक हेच राहिलं। म्हणजे अनेक वर्ष
फ्रान्सनं राज्य केलं, देश स्वतंत्र झाला, तरीही फ्रान्सचं अस्तित्व या देशामध्ये कायम राहिलं. 1966, 1980, 82 अशा अनेक वेळा अनेक लष्करी उठाव झाले. या उठावांमध्ये फ्रान्सचं वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न झाला. असा एक उठाव 1982 साली झाला. त्याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घ्या. त्यामध्ये 34 वर्षाच्या थॉमस संकारा नावाच्या एका लष्करी नेत्यानं बुर्किना फासोची सत्ता आपल्या हातात घेतली. तो एक अतिशय कर्तबगार सैनिक होता. विचाराने तो चे गोवेरा, कार्ल मार्क्स यांना फॉलो करायचा. त्यामुळे कम्युनिस्ट विचारधारेकडे झुकलेला होता. त्यानं फ्रान्स पासून बुर्किना फासोला वेगळं ठेवायचा प्रयत्न केला. 1984 साली त्यानंच अप्पर व्होल्टा हे देशाचं नाव बदलून बुर्किना फासो असं केलं. बुर्किना म्हणजे प्रामाणिक आणि फासो म्हणजे भूमी. प्रामाणिक लोकांची भूमी म्हणजेच बुर्किना फासो. त्यानं स्वतःची म्हणजे प्रेसिडेंटची सॅलरी कमी करून घेतली, सरकारी नोकरांचे पगार कमी केले, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, हॉस्पिटल्स उभे केले, शाळा उभ्या केल्या. बुर्किना फासोची साक्षरता 13% होती, ती त्यानं 4 वर्षात 70% पर्यंत नेली. कुठल्याही परदेशी शक्तीची मदत न घेता त्यानं खूप मोठी प्रगती केली. तो म्हणायचा, जो देश तुम्हाला खायला घालेल तो तुमच्यावर कंट्रोल ठेवायचा देखील प्रयत्न करेल. घेतलेलं कर्ज, घेतलेली मदत या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्लॅकमेल करायच्या पद्धती आहेत. तो कायम मिलिटरीच्या वेशात असायचा आणि डोक्यावर लाल टोपी असायची. पण तो कम्युनिस्टांच्या जवळ आहे की काय या भीतीनं फ्रान्स आणि अमेरिका यांनी त्याला हटवायचा प्रयत्न चालू केला. 15 ऑक्टोबर 1987 ला एका मीटिंगमध्ये गेलेला असताना थॉमस संकारा याला आणि त्याच्या जवळच्या महत्वाच्या 12 लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. हे करणारा होता त्याचाच सहकारी ब्लेस कोम्पोरे. ब्लेस कोम्पोरे संकाराच्या मंत्रिमंडळातच न्यायमंत्री पदावर काम करत होता. संकाराची हत्या झाल्यावर कोम्पोरेने सत्ता आपल्या ताब्यात घेतली. फ्रान्सला आणि अमेरिकेला मदत करणारे अनेक निर्णय घेतले, जसं की सोन्याच्या ज्या खाणी होत्या ज्यांचं राष्ट्रीयकरण संकारानं केलं होतं त्या प्रायव्हेट करण्यात आल्या. वर्ल्ड बँक, IMF यांना त्यानं बुर्किना फासोमध्ये एंट्री दिली. युरोपमधल्या देशांच्या आणि अमेरिकेच्या मदतीनं त्यानं जवळजवळ 27 वर्ष बुर्किना फासोवर राज्य केलं. अखेर 2014 मध्ये त्याच्या राजवटीला कंटाळून लोकांनी उठाव केला आणि कोम्पोरे देश सोडून पळून गेला. तो शेजारच्या आयव्हरी कोस्ट नावाच्या देशात जाऊन राहिला, तिथलं नागरिकत्व घेतलं. अर्थात हे सगळं फ्रान्सच्या आशीर्वादानं केलं. बुर्किना फासो अशा अवस्थेत असताना इथं उदय होतो इब्राहिम त्रावरे नावाच्या व्यक्तीचा. हा 1988 ला जन्मलेला आणि 2009 साली त्यानं बुर्किना फासोच्या मिलिटरीमध्ये आपलं नाव नोंदवलं. सैन्यात तो एक कमी महत्वाचा अधिकारी होता, पण तो कोब्रा बटालियनचा भाग होता असं देखील समजते. जानेवारी 2022 मध्ये बुर्किना फासोमध्ये एक लष्करी उठाव झाला. त्या लष्करी उठावामध्ये अनेक लोक होते, त्यामध्ये इब्राहिम त्रावरे हा देखील होता. मार्च 2022 मध्ये इब्राहिम त्रावरेनं संपूर्ण सत्ता आपल्या ताब्यात घेतली. सत्तेत आल्या आल्या त्यानं सांगितलं की संकारानं ज्या गोष्टींची सुरुवात केली होती त्या गोष्टी पूर्ण करायचं काम मी करेन. बुर्किना फासोमधला दहशतवाद मी संपवेन आणि इथल्या भ्रष्टाचाराचा देखील बिमोड केला जाईल. 1960 साली फ्रान्सपासून स्वतंत्र झालेला बुर्किना फासो अजून देखील फ्रान्सच्या तावडीत अडकला होता. इब्राहिम त्रावरेनं सर्वात महत्वाची जर कुठली गोष्ट केली असेल तर ती त्यानं फ्रान्सची मिलिटरी जी स्वातंत्र्यानंतर देखील बुर्किना फासोमध्ये अनेक वर्ष राहिली होती ती त्यानं हाकलून लावली. फ्रान्सपासून त्यानं स्वतःला वेगळं केलं. फ्रान्सची कुठलीही मदत आपल्याला नको आहे असं वारंवार सांगितलं. तो देखील संकाराप्रमाणे मिलिटरीच्या कपड्यात असतो, डोक्यावर लाल टोपी घालतो. त्यामुळे ज्यांनी संकाराला बघितलंय, त्याचा राज्यकारभार बघितलाय, त्या सर्वांना संकाराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इब्राहिम त्रावरेने देखील संकाराप्रमाणे सरकारी नोकरांच्या सॅलरीज कमी केल्या. तो स्वतः राष्ट्राध्यक्ष असला तरी राष्ट्राध्यक्ष पदाचा पगार तो घेत नाही. तो मिलिटरीचा कॅप्टन होता म्हणून तिथलाच पगार घेतो. बुर्किना फासोमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी आहेत. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या काही कंपन्यांच्या ताब्यात या खाणींच्या उत्खननाचा परवाना होता. तो इब्राहिम त्रावरेनं रद्द केला आणि त्यानं नव्यानं परवाने द्यायची सुरुवात केली आणि सांगितलं की जो कोणी या खाणीतून उत्खनन करेल त्यानं 15% वाटा बुर्किना फासोच्या सरकारला दिलाच पाहिजे. पहिल्यांदा गोल्ड रिफायनरीची निर्मिती सध्या बुर्किना फासोमध्ये केली जात आहे. सोन्याच्या खाणी असणारा हा अत्यंत गरीब देश आहे. हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. या देशामध्ये 50% जास्त लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. इब्राहिम त्रावरे यांचा फ्रान्सला तीव्र विरोध आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना त्यांनी सांगितलं की आमच्या पूर्वजांच्या उपकारामुळेच फ्रान्स हा एवढा श्रीमंत देश झालाय. फ्रान्सनं आमच्यासाठी काहीही केलं नाही, उलट आमची लूटच केलेली आहे. इब्राहिम त्रावरेंनी सध्या रशिया आणि चीन या देशांच्या बरोबर आपले संबंध वाढवलेले आहेत. राजकीय दृष्ट्या त्यांची विचारधारा कुठली आहे हे व्यवस्थित लक्षात येत नसलं तरी ते मार्क्सवादी विचारधारेच्या जवळचे आहेत असं लक्षात येते. रशियाने देखील
ट्राओरे यांना मदत केलेली आहे। ट्राओरे हे अतिशय क्रांतिकारी असे आधुनिक नवे नेते असले तरी ट्राओरे यांच्या बाबतीत भारतीय म्हणून आपण थोडंसं सावध असायला पाहिजे। इब्राहिम ट्राओरे यांनी 2022 मध्ये सत्ता ताब्यात घेऊन आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी भारतापासून त्यांनी विशेष अंतर राखलंय। याचं कारण कदाचित चीन असू शकेल, कारण चीनने बुर्किना फासोमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते, सिमेंट फॅक्टरीज, अनेक इंडस्ट्रीजमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मदत केलेली आहे। बुर्किना फासोला चीन सध्या शस्त्र पुरवठा देखील करत आहे। म्हणजे इब्राहिम ट्राओरे यांनी स्वतःला युरोपपासून तोडलं असलं तरी चीन सारख्या राष्ट्राबरोबर ज्या पद्धतीचा व्यवहार ते करत आहेत, जी मदत घेत आहेत, त्यातून उद्या चीनच्या कर्जाचा विळखा बुर्किना फासोला बसू शकतो। चीन कुठलीही गोष्ट कधीही कुणाला फुकट देत नाही, हे 37 वर्षांच्या तरुण इब्राहिम ट्राओरेंना कदाचित माहिती नसेल। इब्राहिम ट्राओरे यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मी 2024 पर्यंत सत्तेत राहीन, त्यानंतर मी निवडून आलेल्या सरकारला सत्ता देईन आणि बाजूला होईन, पण त्यांनी तसं काहीही केलं नाही। एकदा सत्तेची चटक लागलेला माणूस कधीही सत्तेपासून दूर जात नाही। आता त्यांनी स्वतःची सत्तेत राहण्याची मुदत 2029 पर्यंत वाढवून घेतलेली आहे। इब्राहिम ट्राओरे यांच्या राज्यात मानवाधिकाराचं उल्लंघन होते, त्यांनी आपल्या विरोधकांना संपवण्याचं काम केले, त्यांच्या हत्या सर्रासपणे केल्या जात आहेत। इब्राहिम ट्राओरेंनी एका बाजूला फ्रान्सकडून बुर्किना फासोला सोडवलं असलं तरी पुन्हा नेऊन ते चीनच्या दावणीला बुर्किना फासोला बांधतायत, अशी शक्यता बुर्किना फासोची अवस्था बघून आणि इब्राहिम ट्राओरेंचा व्यवहार बघून वाटते। आणि असं झालं तर बुर्किना फासो मधल्या लोकांचं आयुष्य कधीच बदलणार नाही। बुर्किना फासो आणि भारत यांच्यामध्ये 1976 सालापासून राजकीय संबंध आहेत, पण या संबंधामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा पॉझिटिव्ह चेंज इब्राहिम ट्राओरे सत्तेत आल्यापासून झालेला नाही। भारत देखील कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता फक्त चांगले व्यापारी राजकीय संबंध ठेवून अनेक देशांना मदत करत असतो। शेजारच्याच घानाला भारतानं मदत केलेली आहे, पण इब्राहिम ट्राओरे यांचा हट्ट चीनच्या जीवावर जगण्याचाच का आहे? हे कदाचित त्यांच्या कम्युनिस्ट विचारधारेचं मूळ असावं, पण चीन हा स्वतःला कम्युनिस्ट म्हणवत असला तरी तो एक अतिशय बरबटलेला कॅपिटलिस्ट देश आहे, हे ट्राओरेंसारख्या 37 वर्षाच्या व्यक्तीला कदाचित समजत नसावं। इब्राहिम ट्राओरे सोशल मीडियावर अतिशय फेमस आहेत। टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब या माध्यमांवर त्यांच्याबद्दलचे हजारो व्हिडिओज रोजच्या रोज सर्क्युलेट होत असतात, त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीमध्ये वाढ होत चाललेली आहे। आपण देखील भारतात राहून त्यांच्याबद्दलचे अनेक व्हिडिओ बघतो। बुर्किना फासोला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल इब्राहिम ट्राओरे यांना शुभेच्छाच, पण त्यांनी आपल्या देशातल्या लोकांना चांगलं जीवन मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि चीन सारख्या देशांच्यापासून जास्तीत जास्त अंतर ठेवून राहावं, अन्यथा बुर्किना फासोच्या लोकांची अवस्था तशीच राहील आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। बुर्किना फासोबद्दल आणि इब्राहिम ट्राओरेंच्या बद्दल अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते। या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये केला। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला तो कसा वाटला याबद्दल कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद।